माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, बंधू आणि भगिनींनो आणि इथे जमलेल्या ज्येष्ठ मंडळींना माझा नमस्कार. तर आज आपण आपल्या चॅनलमध्ये तुळजापूर देवस्थानाबद्दल माहिती देणार आहोत. तर तुळजापूर हे महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. येथे तुळजाभवानी देवीचे मंदिर आहे, ज्याला महाराष्ट्रातील आणि देशातील विविध भागातून भक्त मोठ्या संख्येने भेट देतात. तुळजाभवानी देवीला महाराष्ट्राच्या कुलस्वामिनी म्हणून ओळखले जाते आणि ती छत्रपती शिवाजी महाराजांची आराध्य देवी आहे. तर आपण तुळजापूर देवस्थानाबद्दल थोडा इतिहास जाणून घेऊया. तुळजाभवानी मंदिराचा इतिहास प्राचीन आहे. असे मानले जाते की हे मंदिर यादव कालखंडात बांधले गेले होते. तुळजाभवानी देवीची मूर्ती स्वयंभू आहे, म्हणजे ती स्वतःहून प्रकट झालेली आहे. या देवीची पूजा यादव घराण्याचे राजे आणि इतर राजवंशाद्वारे केली गेली आहे. तर तुळजापूर देवस्थानाची आपण कथा जाणून घेऊया. तुळजाभवानी देवीच्या उत्पत्तीच्या अनेक कथा आहेत. त्यातून एक प्रमुख कथा अशी आहे की महिषासूर राक्षसाने अत्याचार केल्यानंतर देवी पार्वतीने तुळजाभवानीचे रूप धारण केले आणि त्याचा नाश केला. ती त्याच्या वधासाठी तुळजापूरला प्रकट झाली. त्यामुळे या स्थानाला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले. तर आपण मंदिराबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया. तुळजाभवानी मंदिर तुळजापूरच्या बालाघाट पर्वतरांगामध्ये स्थित आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराला महाद्वार म्हणतात आणि त्यातून आत गेल्यावर काही पायऱ्या चढून देवीच्या गाभाऱ्यात जाता येते. मंदिराच्या गर्भगृहात तुळजाभवानी देवीची मूर्ती आहे, जी काळ्या दगडाची बनलेली आहे आणि अत्यंत मनोहारी आहे. तर तुळजापूर देवस्थानामध्ये काही उत्सव आणि यात्रा होतात, ते आपण जाणून घेऊया. तुळजाभवानी मंदिरात वर्षभर विविध धार्मिक उत्सव साजरे केले जातात. नवरात्रोत्सव हा येथे साजरा होणारा मुख्य उत्सव आहे. नवरात्रीच्या काळात लाखो भक्त तुळजापूरला येतात आणि देवीची पूजा करतात. या उत्सवाच्या काळात मंदिर परिसरात भव्य मेळावे आणि कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आपण येथील पूजा आणि परंपरा याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया. तुळजाभवानी देवीची पूजा अत्यंत श्रद्धेने आणि भक्तिभावाने केली जाते. देवीच्या मूर्तीला नवस करण्यासाठी आणि मनोकामना पूर्ण होण्यासाठी भक्त येथे येतात. विशेषतः महिलांमध्ये देवीची पूजा करण्याची परंपरा आहे. देवीच्या मूर्तीला सुंदर वस्त्र आणि दागिने परिधान करून सजवले जाते आणि विविध प्रकारच्या नैवेद्य अर्पण केले जातात. तर तुळजापूर देवस्थानाचे प्रसिद्ध भक्त जे की छत्रपती शिवाजी महाराजांनी तुळजाभवानी देवीची उपासना केली होती. असे म्हणतात की शिवाजी महाराजांना भवानी तलवार देवीने दिली होती. महाराजांनी आपल्या स्वराज्य स्थापनेत देवीच्या आशीर्वादाचे महत्त्व दिले होते. तर आपण तुळजापूरच्या परिसराबद्दल जाणून घेऊया. तुळजापूरच्या आसपास अनेक तीर्थक्षेत्रे आणि पर्यटन स्थळे आहेत. यामध्ये नरसोबाची वाडी, औसा किल्ला, धाराशिव लेणी यांचा समावेश आहे. तुळजापूरचे निसर्ग सौंदर्य आणि धार्मिक महत्त्व एकत्रितपणे यात्रेकरूंना आणि पर्यटकांना आकर्षित करते. तर आपण तुळजाबद्दलचा उपसंहार जाणून घेऊया. तुळजापूर हे महाराष्ट्रातील एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे. तुळजाभवानी देवीचे मंदिर भक्तांच्या श्रद्धेचे आणि भक्तींचे प्रमुख केंद्र आहे. मंदिराचा इतिहास, देवीची महिमा आणि येथे साजरे होणारे उत्सव यामुळे तुळजापूर हे स्थळ धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.